हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तर स्वातीच लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप जण बोलत होते की स्वातीताई लॉंग व्हिडिओ का नाही बनवत आहे, का नाही बनवत आहे, का नाही बनवत आहे. तर मला खरंच वेळ नव्हता. मी सध्या खूप बिझी होती, त्यामुळे मी फक्त आणि फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होते. तर आजपासून तुम्हाला माझे छान छान लॉंग व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. तर ना, आता वाजले किती आहेत तुम्हाला सांगू का? आता वाजलेत, दाखवते तुम्हाला. हो माय गॉड, वाजलेत 10:44. मला जायचंय फिश आणायला. खूप छान छान आणि ताजे ताजे भेटतात. तुम्हाला तर माहिती आहे, पनवेलला कोळीवाडा म्हणून आहे. पनवेल कोळीवाडा माहिती आहे ना तुम्हाला? तिकडं. तर मला ना तिकडे आज ना फिश घेऊन जायचंय. माझ्या घरात आहे ना पाहुणे आलेले आहेत, माझे मावशी आलेत, माझे मावसाजी आलेत. तर त्यांच्यासाठी मी खूप छान छान म्हणजे फ्रेश फ्रेश एकदम छान जिवंत मच्छी आणणार आहे. तर मी तुम्हाला ना ते सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा. तर यांना बाहेर जाण्याच्या अगोदर यांना सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. काय करणार? आणि एवढं ऊन आहे बाहेर, एवढं ऊन आहे. पावसाळा चालू तर झालाय, पण पाऊस काही येतच नाहीये आणि येण्याचं काही नाव घेत नाहीये. तर आपण आता परत असं समजायचं की हा सुद्धा महिना आपला उन्हाळाच महिना चालू आहे. अरे, मला नाश्ता सुद्धा करायचा आहे. पण मी नाश्त्याला काय बनवलंय माहितीये का तुम्हाला सांगू? हे बघा, तुम्हाला नाश्त्याला दाखवते मी काय बनवलंय. रात्रीचा राईस तो मी फ्राय केलाय. खूप छान लागतो बाबा रात्रीचा राईस फ्राय केलेला. पोहे नाही खायचे होते मला, कारण थोडासा भात राहिला होता आणि तो मला वेस्ट नाही करायचा होता. तर आजचा नाश्ता माझा आहे फ्राय भात. मराठीमध्ये फ्राय राईस म्हटलं तर ते वेगळं येणार चायनीजमध्ये, पण नाही, फ्राय राईस नाही, फ्राय भात. वाव 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 वाव. कोथिंबीर नव्हती माझ्याकडे. ठीक आहे, मलाच खायचंय. हो की नाही? हा, मस्त. तुम्ही पण कधी बनवता का असं, म्हणजे रात्रीचा भात उरला आहे आणि तो सकाळी फ्राय करून मस्त कांदा मिरची आणि हळद मीठ, लय छान वाटतं माहिती आहे का? गरम गरम आहे हा. तुम्ही बनवता की फेकून देता? मी तर फेकून नाही देत, मी बनवते. हम्म. पण मला सगळ्यात जास्त ना भातच आवडतो. भाकरी चपाती. हा, भाकरी जर मी खाईल ना तर मटणासोबत तर तांदळाची भाकरी खाते. पण सगळ्यात जास्त ज्वारीची भाकरी खाणं खूप चांगलं आहे. खायला सुरुवात केली पाहिजे, कारण ना मी आता हॉस्पिटलला जाते ना मम्मी सोबत. तर एवढे लोक आजारी दिसतात मला, तर त्याच्यावरून समजतं की आपलं खानपानच वेगळं आहे. मेन म्हणजे आपल्या खानपान मध्येच आपली खूप मोठी चूक असते. आपल्याला काय खायचं काय नाही खायचं हे आपल्याला या वयात कळत नाही. जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, तेव्हा कळतं की आपल्याला हा आजार कशामुळे झालाय. मला ना खूप उशीर झालाय फिश आणायला, पण ठीक आहे, नाश्ता करून जायला पाहिजे, नाहीतर मला ना चक्कर येऊन तिकडेच पडेल. बाहेर जाण्याच्या अगोदर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे.
बहुत बहुत जरूरी है बाबा। तर मित्रांनो, आता मी घरातून निघाली आहे पनवेल कोळीवाड्याकडे. पाहुण्यांसाठी खास फिश बनवायची आहे, त्यामुळे ताजी फिश घेण्यासाठी चालले आहे. बघूया आज काय काय मिळतं, बघूया. तर बघा ना, किती सुंदर नजारा आहे आजूबाजूला. आणि हे आहे ना, समोर नवी मुंबई एअरपोर्टही दिसतोय. एअरपोर्ट आहे हा नवी मुंबईचा. असा सुंदर नजारा पाहत प्रवास करायला खूप मजा येते. आता नवी मुंबई एअरपोर्टच्या साईडनी जातच आहे, तर तुम्हाला मस्त विमान दाखवते उडताना. बघा, मस्त ना. विमानात खूप वेळा बसली मी. फक्त विमानाचा प्रवास आहे ना, लवकरात लवकर पोचावं यासाठीच असतं. बघा किती सुंदर नजारा आहे ना एअरपोर्टचा. आता ना पनवेलचा रस्ता लागला आहे. अजून थोड्याच वेळात ना आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत जिथून आपल्याला फिश आणायची. खरं तर मला हा प्रवास खूप आवडतो. हा निसर्ग ना एवढा सुंदर आहे ना, बघत बघत कधी वेळ जातो ना कळतच नाही. चला आता लवकरच मार्केटमध्ये पोहोचूया आणि आज कोणती ताजी फिश मिळते ना ते पाहूया. बघा या बोटी, याच बोटीवर बसून आहे ना मच्छीमार करतात. समुद्रात जाऊन ताजी मासळी घेऊन परत येतात. किती मेहनत असते ना त्यांच्या कामात. आपण बाजारात जी ताजी फिश घेतो ना, ती अशीच बोटीमधून किनाऱ्यावर आणली जाते. खरंच या बोटी बघितल्या की मच्छीमारांच्या कष्टांची जाणीव होते ना, खरंच. वाट बघली तुझी आली, वाट बघली कपूला कोण मावशी बोलतेच गावची आज. मी घेतली फिश कोळंबी, बांगडा, पापलेट आणि असेच एक दोन छोटे छोटे फिश घेतलेत. मस्त फिश साफ करताना ना काय माहिती मला ना असं मोबाईलला हात लावण्याची गरजच नाही वाटली. का माहिती आहे का, कारण फिशचा हात होता आणि परत वास वास वास. आणि मला कोळंबी पण साफ करायची होती, पण मम्मीने माझ्या मला कोळंबी साफ करून दिली. आणि एक कोळंबी तर मला तिने साफ करून दिली होती मच्छीवालीने. आणि घरी आली आणि मस्त
मस्त फिशला मसाला लावला आहे. फिश आता संध्याकाळी बनवायची होती म्हणून मी साफ करून मस्त फ्रीजमध्ये ठेवला होता डब्बा आणि मी घराकडे निघाली. घराकडे जाताना मला असं दिसलं की पाणी वाटत होते. पाणी नव्हतं, हे ज्यूस होतं, रोज वॉटर असते आणि थंड थंड असतं, खूप छान वाटतं. सगळ्यांना वाटत होते, बॉटल भरून भरून देत होते सगळ्यांना. आणि हे सगळं झाल्यानंतर ना मी घरी गेली आणि मस्त थोडासा आराम केला. पण आराम केल्यानंतर आहे ना मी काय केलं मी तुम्हाला सांगते. आराम झाला आणि थेट परत संध्याकाळी मी घरी गेली आणि फिश बनवली. त्याचा व्हिडिओच नाही बनवला. जेवली, फिश फ्राय पण केली. असं झालं. कसा वाटला माझा व्हिडिओ सांगाल बरं. बाय.